गुड मॉर्निंग अभियोग्यताधारकांनो. तर आपण पवित्र पोर्टल 2025 ज्या विद्यार्थ्यांचा 100+ स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. डीएड उमेदवारांसाठी याच्यामध्ये काही महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्यांचं डीएड झालेलं आहे, टीईटी किंवा सीटीईटीचा पहिला पेपर झालेला आहे आणि ज्यांचा टेटमध्ये 100+ स्कोर आहे त्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. डीएड उमेदवारांना खालील जागा मिळू शकतात. तर इयत्ता 1ली ते 5वीपर्यंतचे वर्ग डीएड उमेदवारांना अलॉट होतात. यामध्ये मराठी माध्यम, उर्दू माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम असे 3 माध्यम आहेत. मराठी माध्यमाचा कट ऑफ हा जास्त लागतो, त्या तुलनेने उर्दू माध्यमाचा कट ऑफ हा कमी लागतो आणि सेमी इंग्रजीचा कट ऑफ हा फारच कमी, म्हणजे त्यांना कॅन्डिडेटच भेटत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा याच्या जास्त जागा येतात. त्यामुळे प्रेफरन्स देताना विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या जागांचे जास्त करून प्रेफरन्स द्यायचे. त्या तुलनेने नगरपालिका व महानगरपालिका शाळा यांच्या मध्यम जागा येतात आणि त्या तुलनेने आणि या दोघांच्या तुलनेने खाजगी अनुदानित शाळा यांच्या फारच कमी जागा येतात. त्यामुळे प्रेफरन्स देताना जास्त करून जिल्हा परिषदेच्या शाळांना द्यायचा आणि तुम्ही योग्य प्रकारे जर प्रेफरन्स दिले तर तुम्हाला निवडीची चांगली संधी मिळू शकते. त्यामुळे प्रेफरन्स देताना आपले व्हिडिओ बघून योग्य प्रकारे प्रेफरन्स द्या. आता ज्या विद्यार्थ्यांचं डीएड प्लस ग्रॅज्युएशन झालं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाची माहिती आहे बघा. ज्यांचं डीएड प्लस ग्रॅज्युएशन झालं आहे, ज्यांचा टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर सेकंड क्लिअर आहे आणि ज्यांना 100पेक्षा जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना 6 ते 8 हे वर्ग अलॉट होतात. यामध्ये विविध संस्थांचे प्रकार असतात. त्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका किंवा खाजगी अनुदानित शाळा यांसारख्या शाळा त्यांना अलॉट होऊ शकतात. यामध्ये माध्यम असतं बघा, मराठी माध्यम, उर्दू माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम. तर आधीच्या प्रमाणेच मराठी माध्यमाचा कट ऑफ हा जास्त लागतो, उर्दू माध्यमाचा कट ऑफ हा कमी लागतो आणि सेमी इंग्रजी माध्यमाचा कट ऑफ हा सर्वात कमी लागतो. जर आपण योग्य प्रकारे प्राधान्यक्रम दिले तर आपली नोकरीची शक्यता ही वाढू शकते. तर 6 ते 8 म्हणजेच ग्रॅज्युएट टीचर या पदासाठी आपल्याला डीएड प्लस ग्रॅज्युएशन आणि टीईटी आणि सीटीईटीचा पेपर सेकंड, त्यामध्ये मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स या दोन्हीपैकी एक पेपर क्लिअर पाहिजे आणि आपले मार्क जर 100पेक्षा जास्त असेल तर आपण ही स्ट्रॅटर्जी फॉलो करून प्राधान्यक्रम देऊ शकता. तर पवित्र पोर्टल 2025 डीएडच्या जागा किती येऊ शकतात? तर अधिकृत आकडे जाहिराती आल्यानंतरच निश्चित होतील, परंतु काही अंदाजे आपण खालील जागा उपलब्ध होण्याची शक्यता दिलेली आहे बघा. तो विभाग इथं दिलेला आहे आणि संभाव्य जागा इथं दिलेल्या आहे. तर जिल्हा परिषदेच्या किती जागा येतील? तर साधारण 3000+ जागा ह्या जिल्हा परिषदेच्या असू शकतील. महानगरपालिकेच्या 1000+ जागा असू शकतील. नगरपालिकेच्या 500+ जागा असू शकतील. खाजगी अनुदानित संस्थांच्या 5000+ जागा असू शकतील. तर एकूण जागा डीएडसाठी 8 ते 13,000 या दरम्यान असू शकतील. म्हणजे 10,000 एक तुम्ही सरासरी आकडा पकडून चला, 10,000च्या आसपास या जागा असू शकतील. तर जास्तीत जास्त प्राधान्यक्रम द्या आणि आपली संधी वाढवा. पवित्र पोर्टल 2025 प्राधान्यक्रम देताना आपण सर्वात मोठी कोणती चूक करतो? आपण फक्त स्वतःच्या जिल्ह्याच्या जागा भरतो. असे केल्याने अनेक उमेदवारांची निवड होत नाही. हे असे करणे का चुकीचे आहे? कारण स्वतःच्या जिल्ह्यात स्पर्धा खूप जास्त असू शकते. त्यामुळे कमी गुण असल्यास निवड होण्याची शक्यता खूप कमी होते. रिक्त जागा इतर जिल्ह्यात जास्त असल्यामुळे आपली निवड होण्याची संधी हुकते. सरकारी नोकरी मिळवणे हे प्रथम उद्दिष्ट असावे, नंतर जिल्ह्याचा विचार करावा. लक्षात ठेवा, पहिले निवड आणि नंतर बदली. त्यामुळे प्रेफरन्स देताना ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त जागा आलेल्या आहेत त्या जिल्ह्यांची निवड करावी. त्यामुळे आपले नोकरी मिळवण्याचे चान्सेस हे जास्तीत जास्त घडून येतात. प्राधान्यक्रम देण्याची आदर्श पद्धत. 100 प्राधान्यक्रमांचे सुयोग्य नियोजन करा. प्राधान्यक्रम 1 ते 20 आपला ड्रीम झोन, आपल्या आवडीच्या संस्था आणि जिल्हे द्या. त्यामध्ये स्वतःचा जिल्हा, मोठ्या शहरातील संस्था, चांगल्या नामांकित शाळा यांना प्रेफरन्स द्या. त्यानंतर प्राधान्य क्रमांक 21 ते 50 मध्ये सेफ झोन, निवडीची शक्यता जास्त असलेले जवळचे व मध्यम स्पर्धेचे जिल्हे द्या. त्यामध्ये शेजारील जिल्हे, मध्यम कट ऑफ असलेले जिल्हे, झेडपी, नगर परिषद आणि अनुदानित संस्थांना प्रेफरन्स द्या. त्यानंतर प्राधान्यक्रम 51 ते 80 सिलेक्शन झोन, निवड मिळवून देणारे दुर्गम व कमी स्पर्धेचे जिल्हे, ज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, आदिवासी क्षेत्र, कमी स्पर्धेच्या संस्था आणि निवडीची चांगली शक्यता असलेल्या जिल्ह्यांना प्रेफरन्स द्या.
त्यानंतर प्राधान्यक्रम 81 ते 100 यामध्ये लास्ट सेफ्टी झोन यामध्ये शिल्लक असलेले सर्व पर्याय नोकरीची खात्री करण्यासाठी सगळ्या लहान संस्था, ग्रामीण भागातील संस्था, सर्व माध्यमे त्यामधील मराठी माध्यम, उर्दू माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम या माध्यमांना प्रेफरन्स द्या. पवित्र पोर्टल 2025 आपल्या टेट गुणानुसार योग्य प्राधान्यक्रम द्या. जर तुम्हाला 100+ मार्क असतील तर ड्रीम झोनमध्ये 1 ते 40 असे 40 प्रेफरन्स द्या. सेफ झोनमध्ये 41 ते 70 असे 30 प्रेफरन्स द्या. सिलेक्शन झोनमध्ये 71 ते 90 असे 20 प्रेफरन्स द्या आणि सेफ्टी झोनमध्ये 91 ते 100 असे 10 प्रेफरन्स द्या. आपला मुख्य उद्देश काय ठेवा? नोकरी मिळवणे ही प्राथमिकता ठेवा. आवड आणि शक्यता या दोन्ही गोष्टी संतुलित ठेवा. आवडत्या ठिकाणी निवड होण्याची शक्यता वाढवा. माझा सल्ला काय आहे की प्रथम निवड आणि नंतर बदली. D.Ed झाल्यानंतर आपली प्रथम निवड आणि नंतर आपण बदली, आंतरजिल्हा बदली वगैरे करून घेऊ शकतो. एकदा नियुक्ती झाल्यानंतर भविष्यात बदलीच्या संधी या उपलब्ध होतातच. त्यामुळे प्रेफरन्स देताना बाहेरचा जिल्हा किंवा दुसरा जिल्हा देताना अजिबात विचार करू नका. जिथं कॉम्पिटिशन कमी आहे त्या जिल्ह्याला प्रेफरन्स द्या आणि आपले नोकरीचे चान्सेस वाढवा.